विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स हा लेसन अभ्यासला आहे. लक्षात. आता 1.3चा जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण त्या लेसनचे सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल या लेसनचे क्वेश्चन्स अँड आन्सर समजून घेऊया. चला तर मग. डिस्कस इन पेअर इन लिस्ट द ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅक्ड फूड. आता हा प्रश्न काय आहे मित्रांनो? डिस्कस इन पेअर्स म्हणजे तुम्ही एकमेकांजवळ संवाद साधायचा आणि कशाविषयी बोलायचं? ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज म्हणजे फायदे आणि नुकसान, तोटे. कशाविषयी? ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड म्हणजे आरोग्यदायी अन्न आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड म्हणजे जे पॅकिंगमध्ये फूड असतं, पॅक केलेलं असतं, ते अन्नाविषयी तुम्हाला डिस्कस करायचे. तर हे जे टेबल दिलं आहे तो अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. मी तुम्हाला भरून दाखवलेलं आहे. टायमाअभावी व्हिडिओ मोठा होतो, लॉंग होतो, यासाठी तुम्हाला लवकर कळावं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे. चला तर बघूया. ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड. मग हेल्दी फूड खाण्याचे फायदे काय आहेत? म्हणजे आरोग्यदायी जेवण करायचं, अन्न खायचे फायदे काय आहेत? पहिलं, हेल्दी फूड गिव्स द न्यूट्रिएंट. हेल्दी फूड काय करतं? आपल्याला न्यूट्रिएंट देतं, म्हणजे शरीराला जे पोषक तत्वे आहेत ते पुरवतं. इट गिव्स विटामिन्स, एनर्जी. आणि हेल्दी फूड काय देतं? शरीराला विटामिन्स देतात आणि एनर्जी देतात. लक्षात. तिसरं आहे, इट मेक और हेल्दी फूड मेक्स स्ट्रॉंग हार्ट. हेल्दी फूड मेक्स स्ट्रॉंग हार्ट म्हणजे आपलं हृदय जे आहे, ते हृदयाची स्पंदने जी आहेत ती चांगल्या प्रकारे कार्य शरीरात करतात. कशामुळे? हेल्दी फूड खाल्ल्याने. अँड बेटर डायजेशन होतं. हेल्दी फूड खाल्ल्यामुळे आपले जे डायजेशन असतं, पचनक्रिया ही चांगली होते. तसंच हेल्दी फूड प्रोव्हाइड अस स्ट्रॉंग बोन्स अँड टीथ. हेल्दी फूड खाल्ल्याने आपल्या शरीराचे जे बोन्स असतात म्हणजे हाडं असतात, सांधे असतात, ते मजबूत होतात आणि आपले टीथसुद्धा मजबूत होतात. हे ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड आहे. लक्षात. ऑपोजिट साईड, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूड. पॅकेज फूड कसं असतं? पॅक केलेलं, जसं ऑर्डर देऊन मागवतो आपण हॉटेलमधनं, ते फूड कसं असतं? स्टोरवर खाल्लेलं जेवण कसं असतं? रेस्टॉरंटमध्ये खाल्लेलं जेवण कसं असतं? ते खाल्ल्याने, पॅकेज फूड खाल्ल्याने, बंदिस्त असं हवाबंद डब्यात असलेलं फूड खाल्ल्याने काय होतं बघा. पहिलं, लॅक ऑफ न्यूट्रिएंट. त्याचा तोटा काय होतो? तर शरीराला जे पोषक तत्वे असतात ती भेटत नाही. ओके, त्याचा अभाव असतो. नो विटामिन्स, मिनरल. आणि शरीरासाठी जे आवश्यक असे विटामिन्स असतात, मिनरल असतात, प्रथिने असतात, विटामिन्स असतात, ते शरीराला भेटत नाही. त्या पॅकेज फूड कसं असतं? हाय सोडियम आणि शुगरयुक्त असतं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मिठाचे प्रमाण, सोडियमचं प्रमाण जास्त असतो, शुगर जास्त प्रमाणात वापरलेली असते. ते रिस्की असतं शरीराला. तसंच केमिकल प्रिझर्वेटिव्ह असतं, म्हणजे त्या पॅकेज फूडमध्ये केमिकल वापरलेले असतात. म्हणजे काही कलर जे असतात किंवा फ्लेवरिंग जे असतं त्यासाठी एक आर्टिफिशियल कलर्स ते वापरतात. आर्टिफिशियल म्हणजे काय? अनैसर्गिक असे कलर्स, रंग त्याच्यात ते वापरतात. ते केमिकल रिस्की असतं बॉडीला. तसंच त्याच्याने काय होतं मग? हे सर्व पॅकेज फूड खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम येतो. हाय ब्लड प्रेशर, बीपीचा आजार होतो. अशा पद्धतीनं डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड आहे. लक्षात. तर हे दोघं साईड तुम्ही अभ्यासायचे आणि परीक्षेत आल्यावर लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन. रीड द ग्रीड केअरफुली अँड इन सर्कल द नेम्स ऑफ इटेबल मेन्शन इन इट. रीड द ग्रीड केअरफुली. हा जी ग्रीड दिलेली आहे, जी जाळी दिली आहे शब्दांची, ती व्यवस्थित वाचा. आणि इन सर्कल द नेम्स ऑफ द इटेबल मेन्शन. या तक्त्यामध्ये, या ग्रीडमध्ये खाण्याचे पदार्थ मेन्शन केले आहेत, ती तुम्ही वाचून त्यांना सर्कल करा असं सांगितलेलं. हे करून दाखवलं आहे त्यावर. CUSTARD कस्टर्ड पदार्थ. लक्षात. त्याला तर प्रयत्न करूया आपण एक 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 असा. तुम्ही पण ट्राय करायचा. आता बघा, PAN
PNER, पनीर. मग तुम्ही याला असा राऊंड करू शकता पनीरला. पनीर, पनीर असंच आहे. ओके, अशा पद्धतीनं करायचे राहतं. परत शोधा बरं काय सापडतं तुम्हाला. चिली बघा, CHILLI, चिली. इटेबल मटेरियल आहे हे सर्व. चिली, मिरची. मी असं याला सर्कल करू शकतो. शोधा अजून काय सापडतं. बी बघा, BHINDI, काय आहे मग. भेंडी. भेंडीला तुम्ही असं सर्कल करू शकता. ओके, अशा पद्धतीनं हा ग्रीड तुम्हाला सोडवायचा आहे. बाकीचे तुम्ही ट्राय करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्लासिफाय द वर्ड्स इन द गिवन कॉलम. आता एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे, वर्गीकरण करायचे आहे. कसलं आहे. एका कॉलममध्ये ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहेत, दुसऱ्यामध्ये नाऊन म्हणजे नामं आहेत, तिसऱ्यामध्ये वर्ड्स म्हणजे क्रियापदं आणि ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषणं. या ब्रॅकेटमध्ये ॲडजेक्टिव्ह दिले आहेत, नाऊन दिले आहेत, वर्ब दिले आहेत, ॲडवर्ब दिले आहेत. त्यांचे क्लासिफिकेशन करायचं. त्या कॉलममध्ये ते शब्द भरायचे आहेत. मग ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत ते आधी भरायचे. चला बघूया विशेषण कोणते आहेत. शोधूया विशेषण कोणते आहे. मेअरली आहे का, रन आहे का, हंग्री बॉल आहे, टी हँग्री, हंग्रीली कॅच. बघा विशेषण काय आहे. मग एक होता हँग्री. हंग्री हा विशेषण, हंग्री. दुसरं अँग्री. कसं लिहायचं. नाऊन बघा तर मग टी नाऊन आहे, बॉल नाऊन आहे, वर क्रियापद कॅच. कॅच म्हणजे पकडणे, कॅच क्रियापद. अजून रन, रन म्हणजे धावणे, रन. ॲडवर्ब क्रियाविशेषणाला ओळखण्यासाठी सोपी आयडिया तुम्हाला शेवटी LY लावलेलं असतं त्या शब्दात. बघा बरं, हंग्रीली सापडलं. हां, मग हंग्रीली असं भरायचं. ओके, दुसरं काय आहे. मेअरली, मेअरली. हे शब्द आता असे लक्षात ठेवायचे, लक्षात आणि भरता आले पाहिजे. F, कंप्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिवन वर्ड्स. आता तुम्हाला हा एक मेसेज आहे. कोण लिहिला आहे. बलबीरने लिहिला आहे. कोणाला लिहिला आहे. व्हेजिटेबलला लिहिला आहे, भाजीपाल्याने लिहिला आहे. मग त्याच्यात योग्य शब्द योग्य जागी तुम्हाला भरायचे आहेत गेस करू. चला मग, डिअर व्हेजिटेबल्स. कोण म्हटलं. बलबीरने डिअर व्हेजिटेबल म्हटलं आहे. तो म्हणतो त्यांना यू आर आवर, यू आर आवर. मग इथं काय भरणार तर 1 नंबरला नीड भरायची आहे तुम्हाला. इथं हे 1 नंबरला भरायचे. लक्षात, इथं नीड भरायची. यू गिव्ह अस विटामिन अँड. मग 2 नंबरला काय भरणार. हे एनर्जी म्हणजे इथं आलं नीड. दुसरं यू गिव्ह अस विटामिन अँड एनर्जी. यू डॅश अस फ्रॉम डॅश. मग 3 नंबरला काय भरणार तुम्ही. यू प्रोटेक्ट, यू प्रोटेक्ट हा 3 नंबरला भरायचा आहे. 4 नंबरला काय भरणार तुम्ही. इलनेस, हा इथं इलनेस 4 नंबरला भरणार. ओके, यू कीप अस. 5 नंबरला काय भरणार मग. यू कीप अस हेल्दी, हे 5 नंबर. वी मस्ट ईट, हे 6 नंबरला भरायचं. यू स्टे फिट, थँक यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस, युअर फॅन बलवीर. आता कसं भरणार. भरून आपण वाचूया त्याला. यू आर आवर नीड. यू गिव्ह अस विटामिन अँड एनर्जी. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. यू कीप अस. नेक्स्ट काय. यू कीप अप हेल्दी. वी मस्ट ईट. यू टू स्टे फिट. थँक यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस. अशा पद्धतीने युअर फॅन बलबीरने लिहिले आहे. असं तुम्ही भरायचं. नेक्स्ट क्वेश्चन. रीड द फॉलोइंग वर्ड्स.
रिअल रिअली, ग्रीडी ग्रीडीली. नाव ॲड द सफिक्स ly टू द फॉलोविंग वर्ड्स अँड रिराईट. तुम्हाला या शब्दांना ly सफिक्स लावायचे आहे. सफिक्स म्हणजे काय? भागे लावले गेलेले अक्षर. जसं रिअलला रिअली केलेलं आहे, ly लावलेला आहे. जसं ग्रीडीली केलेलं आहे, ly लावलेलं आहे. तसं लक्षात. मग सफिक्स लावताना लक्षात ठेवायचं, जर y असेल शेवटी, y असेल स्पेलिंगमध्ये, तर तो वायच्या आय करायचा आणि मग ly लावायचं, हे लक्षात ठेवायचं. ओके, बघा इथं y नाही आहे, मग याला डायरेक्ट ly लावलेला आहे. पण या स्पेलिंगमध्ये y आहे शेवटी, मग yच्या इथं आय केलेला आहे पहिले, मग ly लावलेला आहे, हे लक्षात ठेवायचं सफिक्स लावताना. मग आता स्लो आहे, तर तुम्ही काय म्हणणार याला? स्लोली, म्हणजे याला असा ly लावला, स्लोली. हॅप्पी, मग आता y आहे बघा इथं, yच्या आय केला आहे, मग तुम्ही पण आता याला आय बनवायचा, याला आय करायचं आणि मग ly लावायचं. हॅपीली. इझी, इथं पण y आहे, तर yचे तुम्हाला आय करायला लागेल आणि ly लावायचं, इझिली. लाईकला y नाही, तर डायरेक्ट ly लावायचं. वीकला ly लावायचं, वीकली. क्विकला क्विकली. अशा पद्धतीनं ly लावायचं, म्हणजे ॲडवर्ब तयार होतं, क्रियाविशेषण. ओके. सिम्पल प्रेझेंट टेन्स हे ग्रामरचे प्रकार आहे. सिम्पल प्रेझेंट म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळामध्ये काय असतं? त्याचे सूत्र असतं S + V1 + O, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं. म्हणजे वाक्याचे स्ट्रक्चर कसं असतं? रचना आधी कर्ता असतो, मग क्रियापदाचे पहिलं रूप असतं, नंतर मग कर्म असतो. जसं आय गो टू स्कूल असं, किंवा कर्ता आणि क्रियापद दिलेलं असतं, ते पण सिम्पल प्रेझेंटेज असतं, त्याला कर्म नसतं तरी चालेल. जसं रीड अँड अंडरस्टँड. सिम्पल प्रेझेंट कसं असतो? आय प्ले. आता आय प्लेमध्ये आय हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, आणि प्ले ही क्रियापदाचे पहिलं रूप आहे. आय प्ले हा सिम्पल प्रेझेंट झाला, मी खेळतो. वी प्ले हा मी खेळतो. ही प्लेस तो खेळतो. इट्स प्लेस ते खेळतात. यू रीड तू वाचतो. यू रीड तुम्ही वाचता. शी रीड्स ती वाचते. दे रीड ते वाचता. अशा पद्धतीनं सब्जेक्ट आहेत आणि क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे, त्याला म्हणतात सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर डेली रुटीन, रेग्युलर ॲक्शन, हॅबिट्स, युनिव्हर्सल ट्रूथ. मग आपण सिम्पल प्रेझेंट केव्हा वापरू शकतो वाक्यामध्ये? काय दाखवण्यासाठी? आपली रेग्युलर ॲक्शन असते, नेहमी जी कृती करतो ते दाखवण्यासाठी आपण वापरतो. जसं आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी दररोज शाळेत जातो. आपली काय आहे मग? रेग्युलर ॲक्शन आहे. ओके. शी ड्रिंक्स मिल्क डेली, ती रोज दूध पिते, म्हणजे तिला काय आहे? हॅबिट आहे. हॅबिट म्हणजे काय? सवय आहे. ओके. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य हा पूर्वेला उगवतो. हे काय आहे? युनिव्हर्सल ट्रूथ आहे, वैश्विक सत्य आहे, म्हणजे ही सत्य गोष्ट आहे. तर सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो. हे कशाने दाखवलं? कोणत्या टेन्स दाखवलं? सिम्पल प्रेझेंट टेन्स दाखवलं जातं. ओके. पुढचा क्वेश्चन. रीड द गिवन टेबल, चूज वन वर्ड फ्रॉम इच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आता एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ते दिले आहेत, वर्ब म्हणजे क्रियापद पहिलं रूप दिलं आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म दिलं आहे. तर तुम्ही कोणताही कर्ता उचलायचा आणि यांच्यातनं कोणतेही क्रियापद उचलून ऑब्जेक्टला मॅच करून एक वाक्य तयार करायला. जसं एक उदाहरण दिलं बघा त्यांनी, आय रन फास्ट. आय रन फास्ट असं करून दाखवलेलं आहे. जसं सब्जेक्टमधला आय उचलला त्यांनी, आणि क्रियापदमधला हा रन उचलला, आणि ऑब्जेक्टमधला फास्ट उचलला, आय रन फास्ट असं. अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य तयार करू शकता. जसं आपण बनवूया, समजा यू, याच्यातनं काय घेऊ शकता तुम्ही? यू प्ले क्रिकेट, असं तुम्ही बनवू शकता. कोणतंही वाक्य उचलायचं. जसं वी उचलला, वी सब्जेक्ट, वी ईट, वी ईट मँगोज, मँगोज. अशा पद्धतीने ही घेतला आपण समजा, मग ही रीड्स बुक्स, असं तयार केलं. आता एक फरक जाणून घ्या तुम्ही.
जे सब्जेक्ट हे तृतीय पुरुषी असतात, जसं ही आहे, शी आहे, एखाद्या व्यक्तीचे नाव आहे, जसं पूजा आहे, शीतल आहे, भाग्यश्री आहे, रोशनी आहे, कनिष्का आहे, मोहिनी आहे, चेतन आहे, कल्पेश आहे, देवेश आहे. हे थर्ड पर्सन सिंग्युलर करते आहेत. जसं ही शी आहे, तर हे जे राहिले आणि क्रियापदाचं वर्तमान काळी रूप राहिलं, सिम्पल प्रेझेंटमध्ये क्रियापदाचे वर्तमान काळी रूप राहिलं, तर त्याला एस किंवा एस लावावा लागतो, हे लक्षात ठेवा. जसं बघा, रीडला एस लावलेला आहे, ही हा तृतीय पुरुष आहे. ही शी राहिलं आणि क्रियापदाचं पहिलं रूप राहिलं, तर त्याला एस किंवा एस लावावा लागतो, हे लक्षात ठेवायचं. आता यू आणि वीला का पण लागला एस, इट्स आणि प्लेस का पण झालं, कारण ते थर्ड पर्सनमध्ये नाही, ते सेकंड पर्सन फर्स्ट पर्सनमध्ये मोडतात. हा लक्षात, फक्त लक्षात ठेवा तुम्ही, एस किंवा लागतो, ही शी इट आणि व्यक्तीचे नाव सिंग्युलर सिम्पल प्रेझेंटमध्ये. हां, मग आता शी घेतला समजा, शी. मग इथं कट आणि कट्स आहे, कोणतं घेऊया सांगा बरं, ओळखा बरं. इथं शी आहे, जसं ही घेतलं तर हिला काय लावलं आपण, रीड लावला का रिड्स लावला, रिड्स लावला ना, कारण ते थर्ड पर्सन आहे, तृतीय पुरुषी आहे, एक वचनी करता आहे म्हणून, सब्जेक्ट म्हणून, लक्षात, म्हणून त्याला एस लावलेला, तो एस काय घेता. आता मग शी ही प्रमाणे जे आहे, मग शीला कट घ्यायच्या, कट्स घ्यायच्या, सांगा बरं. हां सांगा, कट्स. व्हेरी गुड, हे कट्स घेतले, शी कट्स. मग ऑब्जेक्ट काय, ती काय कापते, मग व्हेजिटेबल्स. मग इथं तुम्ही व्हेजिटेबल्स असं लिहू शकता. ओके, 5 वाक्य तयार करू शकता तुम्ही. दे हा थर्ड पर्सन प्लुरल आहे, म्हणून याला एस एस लागत नाही. मग तुम्ही काय लिहिणार, दे वॉच TV असं लिहू शकता. लास्ट सेंटेन्स काही बनवू शकता तुम्ही, हा लक्षात. म्हणजे असं आहे, आय परत तुम्ही लिहू शकता, प्ले क्रिकेट, कारण एक उदाहरण त्यांनी करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं सिम्पल प्रेझेंट टेन्स हा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टची स्ट्रक्चर रचना असते, हे लक्षात ठेवायचे आणि याच्यापर्यंत तुम्ही शिकायचे असते. गॉट इट, अंडरस्टँड. नेक्स्ट क्वेश्चन, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द गिवन वर्ड्स. आता तुम्हाला काही शब्दांची लिस्ट दिलेली आहे, त्या शब्दांमध्ये सायलेंट लेटर शोधायला लावलेले आहे. आता सायलेंट लेटर तुम्हाला कळायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे वय काय, तर तुम्हाला सायलेंट लेटर हे लक्षात आलं पाहिजे. सायलेंट लेटर म्हणजे काय, की ज्या शब्दामध्ये ज्या अक्षराचा उच्चार होत नाही, देर इज नो प्रोनाऊन्सिएशन ऑफ दॅट लेटर, हू इज सायलेंट. सायलेंट म्हणजे काय, सायलेंट लेटर म्हणजे काय, ज्या शब्दामध्ये एखाद्या अक्षराचा उच्चार केला जात नाही, तोच त्या शब्दाचा सायलेंट लेटर असतो. शांत अक्षर, स्तब्ध अक्षर असं म्हणतात त्याला. ते उदाहरणावरनं तुम्हाला लगेच कळेल. ते शब्द वाचता आले पाहिजे, पण ट्राय करा. सांगा, पहिला शब्द काय आहे, KNIGHT. काय वाचणार याला तुम्ही, रॉंग. तुम्ही वाचताय कनाईट, खनाईट वाचताय, तर तो शब्द आहे नाईट. काय शब्द आहे, नाईट. मग या शब्दाला मी नाईट वाचलं, पण मी कच्या म्हणजे केचा उच्चार केला का, नाही. मग हा के त्या शब्दातला कोणता लेटर आलं, सायलेंट लेटर आलं. म्हणजे के इथं या शब्दामध्ये के हा सायलेंट लेटर आहे, हे लक्षात ठेवा. मग आपण या केला अंडरलाईन करून देतो, के. दुसऱ्या शब्दामध्ये बघा, नॉलेज. मी कसं वाचलं, नॉलेज. मग याच्यामध्ये नॉलेज असं वाचलं का, नॉलेज, केचा उच्चार केला का, नाही. मग या शब्दामध्ये सुद्धा के हा काय आहे, सायलेंट लेटर आहे. त्याला काय वाचणार तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, वाचा लवकर. नॉट वाचलं का, रॉंग. हा नॉट आहे, फक्त एवढंच वाचायचं, नॉट. कारण आता के जो आहे इथं, हा के सायलेंट टाकलेला आहे स्पेलिंगमध्ये, त्याला म्हणतात सायलेंट लेटर. अंडरस्टूड. दुसरा बघा, हा कठीण शब्द आहे, मोठ्या मोठ्यानं वाचता येत नाही. हा एक कठीण शब्द आहे, मोठ्या मोठ्यानं वाचता येत नाही. तुम्हाला कसं काय येईल, तरी त्यांनी छापलेलं आहे, ते वाचावं लागेल तुम्हाला. मग PSYCHOLOGY काय वाचणार याला, सिचोलॉजी का पिसिचोलॉजी वाचणार. काय प्रोनाऊन्सिएशन करणार, पिसिओलॉजी करणार का, पिसिचोलॉजी करणार का, रॉंग. हे सायकोलॉजी लिहिलं आहे, काय स्पेलिंग आहे,
PSYCHOLOGY सायकोलॉजी वाचतात त्याला. मग सायकोलॉजी म्हणजे SY पासून मी वाचते बघा, सायकोलॉजी. पण पी ने वाचला मी, पिसिकॉलॉजी वाचलं का नाही. मग या शब्दामध्ये पी हा काय आहे, सायलेंट लेटर आहे. मग वाचताना तुम्हाला त्या शब्दामध्ये एखाद्या अक्षराचा उच्चार येत नसेल ना, तो सायलेंट लेटर असतो त्या शब्दाचा. ओके, आता हा शब्द वाचा तर करा ट्राय. वाचा मुला मुलींनो प्रयत्न करा. 6वीचा वर्ग आहे तुमचा आणि शब्द 12वीचा दिलेला आहे. मोठ्या मोठ्यांना वाचता येत नाही, तुम्ही ट्राय करा. हा एक प्रकारचा आजार आहे. हिंट दिली तुम्हाला, वाचा. नाही वाचता येत? हे निमोनिया लिहिलं आहे, निमोनिया. मग निमोनियामध्ये तुम्हाला पीचा उल्लेख केला की वाचताना निमोनिया नाही आला पीचा उच्चार, मग पी हा सायलेंट आहे. आज पुढची लिस्ट बघा. हा शब्द वाचा तर काय आहे, याला LIMBला काय वाचणार तुम्ही, लिंब. DUMBला काय वाचणार, डंब. COMBला काय वाचणार, कॉम्ब. रॉंग. हा लिम आहे फक्त, लिम. इथं बी सायलेंट आहे. बीच्या बोलला नाही मी, लिंब असं नाही बोलला, लिंब असं नाही उच्चार वाचायचा, लिम. बी सायलेंट आहे. डम हे वाचताना डम बोलतो फक्त मी, त्या बीचा उच्चार नाही आहे. हा आहे सायलेंट लेटर. कॉम बीचा उच्चार नाही बोलतो, म्हणजे सायलेंट लेटर. HONEST, ऑनेस्ट. मी ऑनेस्ट वाचतोय, एचचा उच्चार होनेस्ट करत नाही, म्हणजे एच हा सायलेंट लेटर आहे. अवर असं वाचतोय का, हवर वाचलं मी, एचचा उच्चार इथे नाही आहे म्हणून हा सायलेंट लेटर आहे. आता हे वाचायचं मला येईल, सोपं आहे. SHOOL काय आहे हे, चूल आहे का, चूल नाही, काय आहे, स्कूल. मग SCHOOL स्कूल वाचताना त्या शब्दामध्ये CHचा उच्चार केला जात नाही, स्कूल बोलताय फक्त. मग CH हा सायलेंट लेटर्स आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने सायलेंट लेटर ओळखायचे असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुमचा एक एंटरटेनमेंटसाठी दिलेला आहे. हा काही परीक्षेत येत नाही. तुम्ही पाहिलं असेल लेट्स प्ले, के क्वेश्चनमध्ये लेट्स प्ले दिला आहे. स्नेक अँड लॅडर्स, सापशिडी माहिती आहे तुम्हाला, तुम्ही खेळता यात्रेमध्ये भेटत आहे सापशिडीचे बोर्ड, त्याच्यात तुम्ही ट्राय करता, खेळतात, सोपं आहे. मग तुम्ही एक काम करायचं, तर ही सापशिडी तुम्ही स्वतःहून घरी खेळायची, ट्राय करायचे याच्यात. हे टिप्स ऑन प्लेइंग द गेम दिले आहेत, हे टिप्स दिलेले आहेत. ते टिप्स दिलेले आहेत, ते टिप्स वाचायचे आणि ते खेळायचे आहे. काय टिप्स बघा. टेक अ डाईस, रोल इट and move your token for according to the number. दूसरा है if your token stop on a healthy food, climb the ladder. Third है if your token stop on unhealthy food, slide down the snake. Fourth है roll the dice again when it is your turn. Fifth है the first player who reach up to 100 win the game. तुम्हाला माहिती आहे कसे खेळतात ते. एक टोकन असतो, त्याला टोकनवर फिरत जायचं नंबरप्रमाणे असं, आणि जर लॅडर आली, हेल्दी फूड आला, असं फिरत तिथं थांबली आणि ते हेल्दी फूड चित्र असेल तर तिथं काय करायला लावलं आहे तुम्हाला, क्लाइंब द लेडर. मग त्या लीडर शिडी चढायची असते, आणि समजा अनहेल्दी फूड आलं तर ती शिडी जी स्नेक शिडी आहे, साप जो दिला आहे तो उतरवायचा असतो, खाली उतरवायचा असतो. अशा पद्धतीने तुम्हाला ते वारंवार करायचे असतं, आणि जो प्लेयर अप टू 100 पर्यंत पोचेल तो या गेमचा विनर असतो, हे तुम्हाला माहिती आहे. ट्राय करा घरी. अंडरस्टूड? क्वेश्चन अँड आन्सर ऑफ दिस लेसन समजले का? ओके. तर ह्या लेसनचे क्वेश्चन अँड आन्सर जे चांगल्या पद्धतीने समजले असतील तर तुम्ही अशा प्रकारचे पोएम अँड लेसन अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.